याला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे? साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी. ते फॉर्म्युले पाठ कसं करावं ते लक्षात राहीनं आलं आहे. कोणी टेक्निक पण शिकवून आलं काय काय नाही. अवघड आहे साला. जाऊ द्या, चॅप्टर स्किप मारतो आपण. नमस्कार मित्रांनो, मी माधव जाधव सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता आज जे टॉपिक आहे आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे. दुसऱ्या पार्टमध्ये काय आहे, आत्तापर्यंत आपण बघितलं होतं ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले सांगितले होते, आयडेंटिटीज पण सांगितली होती मी तुम्हाला. त्यानंतर आपण डबल अँगल फॉर्म्युलेस बघितले, साइन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी असे फॉर्म्युलेस बघितले. ठीक आहे. नंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, जर ट्रिपल अँगल फॉर्म्युले आले तर कसं सॉल्व्ह करायचं ते प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. मला वाटते टॅन ए प्लस बीचं पण तुम्हाला प्रूफ द्यायचं आहे. ठीक आहे, ते पण टॅन ए प्लस बीचं पण प्रूफ देऊया. मी देणार आहे तुम्हाला टॅन ए प्लस बीचं प्रूफ. ठीक आहे. तर इथं पहिलं आज जे टॉपिक आहे आपला, टॅन साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला दिला आहे मी, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला दिला आहे, कॉस 2 थीटाचा दिला आहे, आणि हे टॅन 2 थीटाचा बाकी आहे ते आपण बघू. पण त्याच्या आधी साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बीच्या नंतर तुम्हाला टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला द्यायचा बाकी आहे. तो फॉर्म्युला कसा येतो आपल्याला बघायचा आहे. दॅट इज टॅन ए प्लस टॅन बी. ठीक आहे. आणि डिवाइडमध्ये काय येतो, डिवाइडमध्ये येतो 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी असं येतं. ठीक आहे. याचं आपल्याला प्रूफ बघायचं आहे. कसं बघू आपण प्रूफ याचं? ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो कसं प्रूफ करायचं याला. याला प्रूफ करायचं आहे आपल्याला, किंवा टू प्रूफ. तर याचं प्रूफ कसं येणार? प्रूफमध्ये मी पहिल्यांदा LHS लिहल. दॅट इज LHS इज इक्वल्स टू टॅन ए प्लस बी आहे, टॅन ए प्लस बी. मित्रांनो, मी तुम्हाला याच्या आधी फॉर्म्युला सांगितला होता. कसला फॉर्म्युला सांगितला होता? टॅनचं रूपांतर आपण 10वीत असताना करत होतो. टॅन थीटा असेल तर आपण लिहायचो त्याला साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा लिहायचो. राईट. तर हे व्हॅल्यू ए प्लस बी आहे थीटाच्या ऐवजी, ते लिहायचं आपण. तर इथं मी लिहिणार टॅन ए प्लस बीला लिहू शकतो साइन ए प्लस बी डिवायडेड बाय कॉस ए प्लस बी. राईट. हे आपला फॉर्म्युला होईल. आता साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण शिकलाय, सांगितलं होतं मी तुम्हाला काल. काय आहे फॉर्म्युला? आपण प्रूफ करून दिलं तर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला असतो, पहिला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ये हळू जा तिथून, हळू. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला आहे आपला साइन ए प्लस बीचा. साइन ए प्लस बी म्हणजे काय? साइन ए इंटू कॉस बी, दुसरं ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि दुसऱ्या अँगलसोबत मल्टिप्लिकेशन. नंतर प्लसला प्लस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे. हे फॉर्म्युला आहे आपला. सेम तसंच कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करायचा, कॉस ए प्लस बी. दॅट इज कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला आपण इथं यूज करायचं आहे आपल्याला. साइन ए प्लस बीच्या ऐवजी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी पुट करायचं, आणि कॉस ए प्लस बीच्या ऐवजी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर काय येणार? तर तुमचा फॉर्म्युला येईल साइन ए प्लस बीला लिहितोय मी फॉर्म्युला. दॅट इज साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी डिवाइड बाय कॉस एचा फॉर्म्युला कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युल्यामध्ये टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला LHS साईडला आहे,
तर आर एचच्या साईडला बघितल्यानंतर कळतं की पूर्ण व्हॅल्यूज टॅनचं रूपांतर टॅनमध्येच यायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, त्याला डिवाइड करतो. डिवाइड अबाव इक्वेशन बाय कशाने डिवाइड करायचं, हे कॉस ए कॉस बी आहे, याला कॉस ए कॉस बीनंच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. इक्वेशन बाय कॉस ए कॉस बी टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण काय केलं, त्याला डिवाइड केलं. तर काय येईल, इथं लिहितो. इथे येते साइन ए कॉस बी. ठीक आहे, आणि प्लस याला डिवाइड करणार तर कॉस ए कॉस बी याला डिवाइड होणार सेपरेटली, प्लस कॉस ए कॉस बी ॲज इट इज, कॉस ए साइन बी आहे ते ॲज इट इज राहणार, आणि कॉस ए कॉस बी हे डिवाइड होणार. ठीक आहे, आणि टोटल डिवाइड बाय येणार कॉस ए कॉस बी इंटू डिवाइड बाय कॉस ए कॉस बी, आणि प्लस मायनस आहे साइन ए इंटू साइन बी डिवायडेड बाय कॉस ए इंटू कॉस बी. ठीक आहे, आता हे आपण इथं डिवाइड केलं न्यूमरेटरला तर काय येईल, इथं लिहितो. तर येणार कॉस बी कॅन्सल होईल, साइन बाय कॉस येईल टॅन ए, प्लस कॉस ए कॅन्सल होईल, साइन बी बाय कॉस बी येणार टॅन बी, आणि डिवाइड बाय टोटल डिवायडेड बाय हे सगळं कॅन्सल होईल. इथं राहील 1 मायनस साइन ए बाय कॉस ए दॅट इज टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे, हे तुमचं फॉर्म्युला येईल दॅट इज इक्वल्स टू आर एच एस. म्हणजे तुमचा मेन फॉर्म्युला काय झाला, मेन फॉर्म्युला आला टॅन ए प्लस बी. इथं लिहितो तुम्हासाठी, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला येतो. ठीक आहे, टॅन ए इंटू टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी, आणि डिवाइडमध्ये येणार 1 मायनस, डिवाइडमध्ये येईल 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, असं आपल्याला डिराईव्ह करता येतं, आणि हे फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत न्यूमरिकल्समध्ये. हे झालं टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला. आता जर 3 अँगल आले असे साइन ए प्लस बी प्लस सी, असे जर 3 फॉर्म्युले आले 3 अँगल्स, तर तेच प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा, तर काही चिंता करायची गरज नाही. इथं समजून सांगतो मी. पहिलं जे ए प्लस बी आहे इथं, ठीक आहे, साईनला साईन ठेवलं आणि ए ठेवला, याला काय लिहिणार, ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी लिहिणार. ठीक आहे, आणि हे मोठं ब्रॅकेट, राईट. तर साइन ए प्लस बीचा परत फॉर्म्युला यूज करायचा, साइन ए प्लस बीचा परत फॉर्म्युला यूज करायचा. सपोज मी इथं लिहिलं असं साइन एक्स इंटू साइन वाय. ठीक आहे, साइन एक्स प्लस वायचा फॉर्म्युला यूज केला सपोज ए बीच्या जागी. साइन एक्स इंटू काय येते, कॉस वाय येते, प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय हा फॉर्म्युला येईल. आता इथं एक्सच्या ऐवजी फक्त काय आहे, एक्सच्या ऐवजी आहे इथं साइन. ठीक आहे, एक्सच्या ऐवजी ए आहे, तर साइन ए इंटू कॉस वायची ऐवजी तिथं आहे व्हॅल्यू आपली बी प्लस सी. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू आहे ए आणि वायची व्हॅल्यू आहे बी प्लस सी. तर कॉसला कॉस, वायची व्हॅल्यू बी प्लस सी, आणि नंतर प्लस कॉस एक्स आहे, कॉस एक्सची व्हॅल्यू, कॉस एक्सचं व्हॅल्यू ए आहे, आणि नंतर साईनला साईन, वायचं व्हॅल्यू काय बी प्लस सी आहे. ठीक आहे, हे फॉर्म्युला यूज करायचं आहे. आता इथं काय येणार, कॉस बी प्लस सी आहे आणि साइन बी प्लस सी. साइन बी प्लस सीला हा सेम फॉर्म्युला यूज करायचा जे मी इथं लिहिलं आहे, आणि हे कॉस बी प्लस सीला इथं लिहितो फॉर्म्युला दॅट इज कॉस बी प्लस सी इज इक्वल्स टू कॉस बी इंटू कॉस सी मायनस साइन बी इंटू साइन सी. ठीक आहे, तर इथं काय येईल, मग आपण इथं फॉर्म्युला लिहू शकतो. तुमचं त्याचं कन्व्हर्जन होणार साइन ए ॲज इट इज आणि कोस बी प्लस सीचं व्हॅल्यू दॅट इज कॉस बी इंटू कॉस सी. पण इथं काय येणार, ब्रॅकेट लागणार, कारण हे साइन ए ते मल्टिप्लाय होते मध्ये, नंतर मायनस
साइन बी इंटू साइन सी, ठीक आहे. आणि हे प्लसला प्लस इथं काय येणार कॉस ए ॲज इट इज येणार आणि साइन बी प्लस सीचं व्हॅल्यू. तर हे फॉर्म्युला यूज करायचं वरती लिहिलेला साइन बी इंटू कॉस सी प्लस कॉस सी इंटू काय येणार कॉस बी येणार, ठीक आहे. हे येणार कॉस बी इंटू साइन सी, ठीक आहे. आता नंतर काय येईल मग हा साइन ए मध्ये मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला, तर काय येणार साइन ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी, ठीक आहे. मायनस साइन ए इंटू साइन बी इंटू साइन सी, ठीक आहे. नंतर प्लस आधी ए अँगल लिहायचा कॉस ए नंतर बी, ठीक आहे. तर काय इथं साइन बी आणि इथं कॉस सी आणि नंतर कुठला अँगल आहे ए लिहायचा अँगल आधी, तर प्लस ए, ठीक आहे. प्लस कॉस ए इंटू कॉस बी डिवाइड बाय इंटू साइन सी, ठीक आहे. इथं साइन सी आहे, साइन बी आहे, साइन ए आहे, ठीक आहे. आपण याच्यामध्ये काही कॅन्सल होत नाही, ठीक आहे. तर फॉर्म्युला कुठला आहे आपल्याला डेरिवेशनमध्ये कधी 2 मार्कच्या कधी 3 मार्कच्या डेरिवेशनमध्ये हे विचारू शकतात. तर साइन ए प्लस बी प्लस सीचा फॉर्म्युला येते साइन ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी, ठीक आहे. मायनस साइन ए इंटू साइन बी इंटू साइन सी, ठीक आहे. प्लस कॉस ए इंटू साइन बी आणि इंटू कॉस सी, ठीक आहे. प्लस इथे येणार कॉस ए इंटू कॉस बी इंटू साइन सी, ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला दिसायला बराच लांब आहे पण काय एकदम सरळ आणि सोपा आहे. जर आपल्याला कधी प्रूफ दॅटचा प्रॉब्लेम आला त्या प्रूफ दॅटच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ते सॉल्व करता आला पाहिजे, ठीक आहे. एकदम इझी फॉर्म्युला आहे असा, ठीक आहे. तर हे आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. हे झालं तुमचा पहिला फॉर्म्युला साइन ए प्लस बीचा. असाच तुम्हाला दुसरा फॉर्म्युला आहे, हे तुम्हाला प्रूफ द्यायला मी प्रत्येक गोष्टीचं ते का देतोय कारण त्याच्यामागचं रिझन आहे टू प्रूव्ह म्हणून, ठीक आहे. याचा फॉर्म्युला आता प्रूफ ऑफ प्रूफ कॉस ए प्लस बी प्लस सीचा, ठीक आहे. सेम जे आपण केलेलं आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये किंवा मागच्या प्रूफमध्ये तेच करायचं आहे आपल्याला. इथं काय येते कॉसला कॉस ठेवलं तर ए आणि नंतर प्लस या बी प्लस सीला थोडं सेपरेट लिहायचं बी प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि ब्रॅकेट क्लोज. आता कॉस ए मायनस कॉस ए प्लस कॉस बीचा फॉर्म्युला वापरला, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय येते मग कॉस इंटू कॉस ए इंटू कॉस बी येणार, ठीक आहे. कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी येणार, ठीक आहे. तर हे फॉर्म्युला आपल्याला काय येते कॉस ए इंटू कॉस बी प्लस सी आहे ते फॉर्म्युला ठेवायचा मायनस साइन एचं व्हॅल्यू एच आहे पण साइन बीचं व्हॅल्यू बी प्लस सी आहे ते व्हॅल्यू ठेवलं आणि नंतर इथं फॉर्म्युला आपल्याला लावता येतो. हे का बनवलो कारण मी 12वीला 11वीला शिकवतो, ठीक आहे. तर काही कारणामुळे 12वीला शिकणे होत नाही कॉलेजमध्ये, तर ते कॉलेजमधले विद्यार्थी जर हे फॉर्म्युले बघितले तर त्यांच्यासाठी खूप इझी जाईल. हे फॉर्म्युले कसे आले कुठे यूज करायचे आहेत. कॉस एला कॉस ए नंतर हळूहळू मी JEE प्रॉब्लेम घेणार आहे, CETचे प्रॉब्लेम घेणार आहे. आधी थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करून घ्या नंतर ते आपण घेऊ. तर कॉस बी प्लस सीचा फॉर्म्युला हा सेम फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, ठीक आहे. जो इथे लिहिला आहे मी राईट तो फॉर्म्युला यूज करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचं. काय येणार कॉस बी नंतर कॉस सी, ठीक आहे. इथं ब्रॅकेट येईल आणि नंतर मायनस साइन बी इंटू साइन सी. आता हे झालं मायनस साइन एला साइन ए ॲज इट इज नंतर साइन बीचा फॉर्म्युला वापरला साइन बी प्लस सीचा साइन बी इंटू पहिलं साइन येणार नंतर कॉस येणार कॉस सी नंतर प्लस आहे म्हणून प्लस कॉस बी येणार आणि साइन सी येणार, ठीक आहे. हे फॉर्म्युलेज वापरलेत आपण वेगवेगळे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे कॉस एला कॉस ए ठेवायचं
इथं काय येणार, कॉस एमध्ये मल्टिप्लाय होणार कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी मायनस, आधी ए अँगल ठेवायचा आहे म्हणजे कॉस ए ठेवणार, नंतर अँगल बी साइन सी आणि साइन बी आणि साइन सी मायनस, इथं काय येईल साइन ए साइन बी आणि कॉस सी, ठीक आहे, आणि प्लस मायनस मायनस, पहिला अँगल साइन ए नंतर कॉस बी आणि साइन सी, ठीक आहे. हे आपल्याला अँगल्स ठेवायचे. म्हणजे आपलं प्रूफ काय आलं, इथं आपला फॉर्म्युला येतो कॉस ए प्लस बी प्लस सीचा फॉर्म्युला. जर या टाईपमध्ये जर तुम्हाला अँगल्स दिले असतील, डायरेक्ट हे फॉर्म्युला वापरून पहिलं कॉस ए कॉस बी कॉस सी या तिन्हीचं मल्टिप्लाय करायचं, मायनस करायचं. कॉस हा निगेटिव्ह असतो, साईन पॉझिटिव्ह असते, सांगितलं आहे मी, ठीक आहे. हे मायनस करायचं, मायनस आलं, नंतर पहिला अँगल कॉस एच येणार, बाकीचे दोन साइन बी आणि साइन सी येतील, ठीक आहे. नंतर मायनस, पहिला अँगल आधी इथं कॉस ए केलता, ठीक आहे. आता पहिला अँगल सेम ठेवायचा साइन ए, दुसरा अँगल काय करायचा, इथं तिसरा अँगल केला आहे, इथं दुसरा अँगल केला आहे. एका मी हे आधी लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. साइन ए झालं, नंतर कॉस बी अँगल केला आणि हे साइन सीला साइन सी ठेवलं. नंतर मायनसमध्ये काय येते, साइन एला साइन ए ठेवलं, साइन बीला साइन बी ठेवलं आणि नंतर दुसरा अँगल कन्वर्ट करायचा तिसरा साइन सी, ठीक आहे. म्हणजे हे तुमचा टोटल फॉर्म्युला आहे. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला, पहिला अँगल कॉस ठेवला, बाकी इथं पहिल्या बारीला सगळेच कॉसमध्ये ठेवले तिन्ही अँगल, दुसऱ्या बारीला फक्त कॉस ए ठेवला आणि बाकीचे दोन काय साईनमध्ये आहेत. तिसऱ्या बारीला पहिला साईनमध्ये ठेवला, दुसरा कॉसमध्ये कन्वर्ट केला आणि तिसरा साईनमध्ये ठेवला आणि नंतर पहिले दोन साईनमध्ये ठेवले आणि तिसरा काय केला कॉसमध्ये कन्वर्ट केला. हे झालं तुमचा फॉर्म्युला, ठीक आहे. हे झालं तुमचा फॉर्म्युला कॉस ए प्लस बी प्लस सीचा, ठीक आहे. असंच टॅन ए प्लस बी प्लस सी करता येते. फॉर्म्युले इझी आहेत, काय अवघड नाही आहे, राईट. तर आता हे झाल्यानंतर नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला, काही क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. क्वेश्चन्स कसे आहेत किंवा त्याच्या आधी काय जे न्यूमरिकल्सच्या बेसिसवरती जे काय प्रॉब्लेम लागतात त्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला काही क्वेश्चन आहेत, ठीक आहे. साइन रूल असतो, साइन रूल या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये लागणारा साइन रूल. साइन रूल काय सांगतो लक्ष द्या. सपोज एक ट्रायंगल आहे, समजा इथं ट्रायंगल इन्सर्ट केला आपण, राईट. असा ट्रायंगल इन्सर्ट केला, या ट्रायंगलला नाव दिलं, या ट्रायंगलला नाव दिलं, इथं ए नाव दिलं, ठीक आहे. ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस असतात त्याला आपण कॅपिटल लेटरनी नाव देतो, ए बी आणि सी, ठीक आहे. नंतर त्याचे जे साईड राहतात, एच्या समोरची साईड म्हणजे काय आहे, ही आहे, ठीक आहे. याच्या समोरची साईड म्हणजे काय राहणार, इथून इथपर्यंत जे असेल ते असेल आपला डिस्टन्स, दॅट इज स्मॉल ए. नंतर बीच्या समोरची साईड म्हणजे काय असेल, दॅट इज स्मॉल बी आणि हे सीच्या समोरची साईड म्हणजे स्मॉल सी असेल, ठीक आहे. साइन रूलचे वेगवेगळे फॉर्म असतात. ह्याची साईड जर फाइंड आउट करायची असेल, समजा स्मॉल ए लिहिलं, स्मॉल ए डिवायडेड बाय साइन ए अँगल, त्या व्हर्टायसेसचा साइन अँगल, ए डिवायडेड बाय साइन ए इज इक्वल्स टू बी डिवायडेड बाय साइन बी इज इक्वल्स टू सी डिवायडेड बाय साइन सी. हा तुमचा पहिला फॉर्म्युला येणार साइन रूलचा, ठीक आहे. साइन रूलचा आपला पहिला फॉर्म्युला. नंतर काय आहे, नंतर काय, यालाच अजून काय लिहिता येते वेगळ्या फॉर्ममध्ये, ठीक आहे. याला अजून वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येते. इथं मी सांगतो काय लिहायचं. हे साईन वर टाकायचं, हा साईन इथला उचलून इथं टाकला, ठीक आहे. काय येणार, साइन ए, याच्यामध्ये काय बदल होणार, साइन ए वर गेला आणि हा ए खाली आला, ठीक आहे. हा ए खाली आला, साइन ए बाय ए आणि नंतर साइन बी हा वर टाकायचा इकडं, ठीक आहे. तर काय येणार, साइन बी डिवायडेड बाय काय येईल, हा बी खाली येईल इकडं या साईडला, राईट. फक्त जागा चेंज केली आणि इथं तसंच गेलं तर साइन सी डिवायडेड बाय सी येईल. म्हणजे हे दुसरा फॉर्म्युला झाला, दुसरा फॉर्म, साइन रूलचा दुसरा फॉर्म. आता आपल्याला काय करायचं नंतर, सपोज अजून याला अजून तुम्हाला वेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला काय करू शकतो, हे पहिला जो फॉर्म आहे
हा पहिलावाला फॉर्म, याला रब करूत आपण, ठीक आहे. आणि इथं इक्वल्स टू साईन लिहितो, या दोन्हीच्या मध्ये इक्वल्स टू साईन. हा ए ॲज इट इज आहे, हा ए बाय साईन ए इज इक्वल्स टू बी बाय साईन बी असा आहे. या बीला काय करतो, थोड्या वेळासाठी खाल्लाकडे आणतो आणि या साईन एला वरलाकडे घेऊन जातो. म्हणजे काय ते ए बाय बी बरोबर साईन ए डिवायडेड बाय साईन बी असे येते. हे एक फॉर्म्युला झाला, राईट. नंतर काय येणार, नंतर दुसरा फॉर्म्युला येणार आपला, काय येते, हे असंच बी साईडला करायचं. बीच्या खाली काय येणार, सी येणार. बी बाय सी इज इक्वल्स टू साईन बी डिवायडेड बाय साईन सी येणार. आणि नंतर तिसरा फॉर्म्युला येणार आपला याचाच, काय येईल, दॅट इज हा ए आणि सी खाली घेतला तर याच्याच फॉर्ममध्ये इथं पण लिहू शकतो मी, ए डिवायडेड बाय सी, ठीक आहे. इथे लिहितो ए डिवायडेड बाय सी इज इक्वल्स टू काय होणार, साईन ए वर जाणार आणि साईन सी खाली राहणार, ठीक आहे. सिम्पल फॉर्म्युले आहेत. फक्त तुम्हाला हे फॉर्म्स आता कुठे यूज होते, सी बी एस सीच्या सिलॅबसमध्ये, हे टेक्स्टबुकमध्ये थेअरीमध्ये दिले नाही, पण याच्यावरती एम सी क्यूजमध्ये न्यूमरिकल आहेत, ठीक आहे. आणि हे न्यूमरिकल सॉल्व करते वेळेस पोरं प्रॉब्लेम फेस करतात आणि तोंड वर करून म्हणतात. कसं, असं तोंड वर करून म्हणतात, सर आपल्या सिलॅबसच्या बाहेरचं आहे, ठीक आहे. बाहेरचं नव्हतं म्हणून माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड असो किंवा सी बी एस सीचा विद्यार्थी असतो, दोघंही माझे व्हिडिओ बघू शकतात, कारण दोन्हीही सिलॅबस आपण कंबाईन करून शिकवतो आहे मी, ठीक आहे. माझ्या शिकवण्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. आता नंतर काय आहे, याच्यानंतर हे झाल्यानंतर अजून कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, हा इज इक्वल्स टू के कॉन्स्टंट असतो. आणि नंतर आपल्याला प्रूफ करताना बघायचं आहे ते कॉन्स्टंट कुठल्या कामाला येते काय नाही, ठीक आहे. त्याचं प्रूफ पण देणार आहे, हे कसा फॉर्म्युला आला, ठीक आहे, कसा आला ते पण बघू आपण. ठीक आहे. तर इथं मी प्रूफ लिहितो, प्रूफ बघायचं आहे आपल्याला, प्रूफ ऑफ साईन रूल. साईन रूलचं प्रूफ दाखवायचं आहे तुम्हाला कसं येते, ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल मास्तर उगाच काय फॉर्म्युले सांगाले. तर साईन रूलचं प्रूफ बघायचं आहे आपल्याला. हा प्रूफ, ठीक आहे, ए बाय साईन ए होता डिवायडेड बाय इज इक्वल्स टू बी बाय साईन बी होतं आणि इज इक्वल्स टू सी बाय साईन सी. हे प्रूफ बघायचं आहे, इज इक्वल्स टू के, ठीक आहे. आता हे ट्रायंगल होता आपला, कुठला ट्रायंगल होता, ट्रायंगल इन्सर्ट करा सर, करतो, ठीक आहे. हे ट्रायंगल इन्सर्ट केलं, या ट्रायंगलमध्ये लक्ष दे, इथं या ट्रायंगलमध्ये व्हाईट कलर घेतो. इथं राईट अँगल ट्रायंगल असतो, ठीक आहे. हा सपोज ए बी सी आणि इथं डी नाव दिलं, ए बी सी डी तुझा काय राईट अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे. एची समोरची बाजू म्हणजे काय स्मॉल ए आहे, ठीक आहे. ए बी सी घेऊ, कारण आता इथं काय दिलं, व्हर्टायसेस बी आणि अँगल बी घेतला आहे, तर इथं बी घेतो, याला बी घ्यावं लागेल आपल्याला आणि इथं बी घेणार. हा ए बी सी ट्रायंगल आणि हा डी, ठीक आहे. हे समोरील बाजू ए, याच्या पुढची बाजू म्हणजे हे टोटल काय राहील, हे टोटल बी राहील स्मॉल बी आणि याच्या पुढची बाजू स्मॉल सी राहील. साईन रूल समजून सांगालो. आता पहिलं ट्रायंगल बघ, इन ट्रायंगल ए बी सी, या ए बी सी ट्रायंगलमध्ये जर बघितलं ए बी सी, ठीक आहे, किंवा आता हे दोन राईट अँगल ट्रायंगल घेऊन सॉल्व करायचं राहते, तर मध्ये पॉईंट आहे ए डी सी, ठीक आहे. हे पहिला ट्रायंगल घेतला, या पहिल्या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, साईन आलं पाहिजे, ठीक आहे. हे प्रूफ करायचं आहे. ए बाय साईन ए इज इक्वल्स टू स्मॉल बी बाय साईन बी इज इक्वल्स टू सी बाय साईन सी,
ठीक आहे, हे प्रूफ करायचं आहे. या ट्रायंगलमध्ये आपण काय काढू शकतो, हे अँगल सी, ठीक आहे, हे जर काढायचं म्हणलं साईन अँगल सी काढायचा. साईन सीचं व्हॅल्यू काय असते, अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस, ओपो डिवायडेड बाय हायपो राहते. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं ठेवा, ओपो डिवायडेड बाय हायपो. तर हे साईनचं व्हॅल्यू आलं आपलं, काय येते साईनचं व्हॅल्यू, अपोजिट साईड ए डी आहे, ए डी डिवायडेड बाय हायपोटेनियस काय आहे रे, हायपोटेनियस ए सी आहे. ठीक आहे, पण ए डीचं व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, तर मी काय लिहू शकतो, ए डी बरोबर हे ए सीचं व्हॅल्यू काय बी आहे, बी इंटू साईन सी येते. राईट, हा ए सीचं व्हॅल्यू बी आहे, ते बी ठेवलं आणि हे साईन सीला क्रॉस मल्टिप्लाय होते. आलं लक्षात. तर हे तुमचं सपोज काहीतरी इक्वेशन नाव द्या 1 2. ठीक आहे, हे आपल्याला पुढं कामी यायचं आहे, कारण हे ए डी काढला, ए बी ए डी सीचा वापर करून, या ट्रायंगलचा वापर करून, ए डी सीचा वापर करून आपण काय काढला, ए डी काढला. तसंच ए बी सीचा वापर करून आपल्याला ए डी काढायचा आहे. तर मी इथं ए डी काढून दाखवतो तुम्हाला. परत इन ट्रायंगल ए बी डी या ट्रायंगलमध्ये परत साईन बी व्हॅल्यू फाइंड आउट केलं तर काय ते सेम ऑपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस फॉर्म्युला. हायपोटेनियस काय आहे इथं, ए बी हायपोटेनियस आहे आणि अपोजिट ए डी आहे. ठीक आहे, तर ए डी बरोबर काय येते, ए बी इंटू साईन बी येते. राईट, तर ए डीचं व्हॅल्यू जे आहे, ए बीचं व्हॅल्यू काय आहे, ए बीचं व्हॅल्यू स्मॉल सी आहे, स्मॉल सी इंटू साईन बी, हे एक व्हॅल्यू आपल्याकडे आलं. आता याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतरला तुम्हाला जो फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ते फाइंड आउट करून दाखवतो. ए बी सीचा एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं. ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हा टोटल ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचं. काय येते मग टोटल ट्रायंगलचा एरिया, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट हा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, लहानपणापासून शिकत आलो आहे आपण. तर हे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी फाइंड आउट केलं, हाफ इंटू बेस इंटू हाईट येते. ठीक आहे, हाफला हाफ, बेसचं व्हॅल्यू काय आहे, बेसचं व्हॅल्यू आहे बी सी आणि बी सीचं व्हॅल्यू म्हणजे ए आहे, हाईट आहे ए डी, ए डीचं व्हॅल्यू आले, ए डीचं व्हॅल्यू आले, एका जागी बी साईन सी आले आणि एका जागी सी साईन बी आले. आता हे व्हॅल्यू कुठे घ्यायचं, पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काढला तर सपोज समजा ए डीचं व्हॅल्यू घेतलं मी, हे ए बीचं इथं ए डीचं व्हॅल्यू घेतलं बी साईन सी. ठीक आहे, हे कुठला आला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, ए बी सी ट्रायंगलचा काय आला, एरिया आला. राईट, तर हाफ इंटू ए बी साईन सी आला, काय आला, ए बी साईन सी. याला काय लिहू शकतो, ट्वाईस ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी किती येणार, ए बी साईन सी. हा फक्त काय झाला 2, डिनॉमिनेटरचा इकडं मी क्रॉस मल्टिप्लाय केला आहे. आता याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर हा जो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आहे तो काय आला मग ए बी साईन सी. नंतर सपोज याला म्हणलं ए इक्वेशन आणि नंतर सिमिलरली आपण काय करू शकतो, ट्वाईस ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय येतो मग, तो येतो ए बी आहे पहिल्यांदा. ठीक आहे, ए बी. राईट, तर दुसरा येणार, हे सी वापरला, हे ए ॲज इट इज बेस आहे, नंतर हाईट जर सी वापरलं, कुठलं, हे सी साईन बी, हे सेकंड इक्वेशन इथं वापरलं तर काय येणार, हे ए इंटू सी साईन बी येणार. ठीक आहे, नंतर हे सपोज बी इक्वेशन आणि सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अजून काय लिहू शकतो मी. ठीक आहे, अजून लिहू शकतो दॅट इज, आता हे ए बी ए सी झालं, ए बी आणि ए सी झालं, दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, तो येणार, हे सायकल तुम्हाला समजण्यासाठी सायकल समजून सांगतो इथं, ए नंतर बी नंतर सी. ठीक आहे, एच्या नंतर कोण आला, बी. पहिल्या ट्रायंगलमध्ये ए, नंतर हाईट घेतली हे बी साईन थिटा, नंतर या दुसऱ्या सिमिलरली आपण घेतली, इथं हाईट घेतली सी
साइन बी, ठीक आहे. हे आता इथं काय घेणार मग, ए झालं बी झालं, ए बीचा सिक्वेन्स कंप्लीट झाला, ए बी नंतर बी सी बाकी आहे आपला, ए सी झाला आहे, ठीक आहे. हे बी सी सिक्वेन्स आहे, बी सी इंटू साईन. आता इथं ए बी असताना साईन सी आलं तर लक्ष द्या, ए बी पुढं आहे तर साईन सी अँगलमध्ये आलं, हे कॅपिटल अँगल होय, ठीक आहे. नंतर इथं काय आहे, इथं ए सी आहे तर कॅपिटल बी आला, बी सी असताना काय येतो, कॅपिटल ए येतो अँगल, हे ए बी सी. हे 3 आपले इक्वेशन झाले, ठीक आहे. हे सायकल लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ह्या सायकलवरती आपल्याला पुढं म्हणजे फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. नंतर आता हे झालं, या ए बी सीवरनं काय करू शकतो, फ्रॉम, इथं लिहितो मी, फ्रॉम इक्वेशन ए कॉमा बी अँड सी हे लिहून घेतलं. समजा एरिया ऑफ ट्रायंगल ट्वाईस ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आहे, एल एच्या साईडला सगळीकडं ते आहे, ठीक आहे. तर इथं काय येणार, इथं इक्वेट होणार ए बी साईन सी इज इक्वल्स टू ए सी साईन बी इज इक्वल्स टू बी सी साईन ए, असं इक्वेट होणार सगळीकडं, ठीक आहे. आता हे इक्वेट झालं. आता आपल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायसाठी एकदम लास्ट स्टेजला आलो आहे आपण, काय करू शकतो, इकडं लक्ष द्या. ए बी साईन सी होतं, हे दुसऱ्या फॉर्मला लिहून घेतो मी, ए बी साईन सी होतं, नंतर इज इक्वल्स टू ए बीच्या नंतर बी सी साईन ए होतं, ठीक आहे. आणि ए सी साईन सी होतं, सॉरी ए सी आहे साईन बी येणार मग, ठीक आहे. हे होतं आपल्याकडे, ह्याला रब करू द्या. इथं काय आहे मग, साईन बी. आता याला टोटल इक्वेशनला अबव इक्वेशनला जर डिवाईड केलं, इज डिवाईड बाय कशानं इक्वेट केलं, ए बी सीनं इक्वेट केलं, ठीक आहे. तर ए बी बाय साईन सी डिवायडेड बाय ए बी सी येतो, नंतर बी सी डिवायडेड बाय साईन ए आणि टोटल डिवायडेड बाय ए बी सी येतो, नंतर ए सी इंटू साईन बी डिवायडेड बाय काय येतो, ए बी सी येतो. आता इथं तुम्हाला दिसते तुमच्या नीट डोळ्यानं, ए बी आणि ए बी कॅन्सल होते, बी सी आणि बी सी कॅन्सल होते, ए सी आणि ए सी कॅन्सल होते. काय बाकी आहे, साईन सी डिवायडेड बाय सी बाकी आहे, ठीक आहे. हा कॅपिटल सी होय, हे स्मॉल सी होय, आणि नंतर साईन कॅपिटल ए डिवायडेड बाय स्मॉल ए आपला त्याची साईड, आणि हे साईन बी डिवायडेड बाय स्मॉल बी येते. म्हणजे याला तुम्ही सरळ लिहू शकता, साईन ए डिवायडेड बाय ए इज इक्वल्स टू साईन बी डिवायडेड बाय बी, ठीक आहे, आणि इज इक्वल्स टू साईन सी डिवायडेड बाय सी, राईट. हे तुमचा साईन रूलचा फॉर्म्युला आहे आणि हे तुम्हाला यूज करायचं आहे, ठीक आहे. प्रॉब्लेम आपण न्यूमरिकल्स जेव्हा सॉल्व करतो, न्यूमरिकल्समध्ये हे न्यूमरिकल्स मी घेणार आहे, MCQ टाईपचे न्यूमरिकल्स, ठीक आहे. त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला यूज करायचं आहे. हे झालं साईन रूल. नंतर आहे कोसाईन रूल, ठीक आहे. कोसाईन रूलचा फॉर्म्युला तुम्हाला नंतर समजून सांगतो. त्याच्या आधी आपल्याला काही जे प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, ते प्रॉब्लेम्स बघायचे आहेत, कसे प्रॉब्लेम येतात, नंतर काय करायचं असते. आता हे मी CBSE बोर्डमधल्या पहिला प्रॉब्लेम घेतो. काय प्रॉब्लेम आहे ते, की असं देतात, फाइंड द ऑदर ट्रिग्नॉमेट्रिक functions trigonometric function if sin x is equals to 1/2 lies in, if हे इकडे लिहितो मी, ठीक आहे. काय प्रॉब्लेम, फाइंड द अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन if sin x is equals to 1/2 lies in second quadrant, ठीक आहे. असं लाईज इन थर्ड क्वाड्रंट म्हणा, राईट, थर्ड क्वाड्रंट. काय आहे मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन,
बघा थोडं ट्राय करतो इथं मी, किंवा कसं करायचं ते समजून सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा गिवन लिहा. ठीक आहे, गिवन काय दिले, साइन एक्स बरोबर दिले, साइन एक्स बरोबर 1/2 दिले. ठीक आहे, आता हे थर्ड क्वाड्रंटमध्ये लाई करते म्हणाले, म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपण याला ऑल स्टुडंट्स टेक कॉफी असं लिहिलं होतं. ठीक आहे, तर ऑलचं ए म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह राहतात, यस म्हणजे साइन आणि कोसेक हे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहतात, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा पॉझिटिव्ह असतो, चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉफीचं कॉस थिटा आणि सेक थिटा हे पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, तर आपल्याला इथून कळलं की साइन थिटाचं जे व्हॅल्यू दिले 1/2, ठीक आहे, हे साइन थिटाचं व्हॅल्यू 1/2 जे आहे ते व्हॅल्यू, ठीक आहे, ते व्हॅल्यू आपलं थर्ड क्वाड्रंटमध्ये काय असेल, मग निगेटिव्ह असेल. तर इथं लिहायचं साइन थिटा बरोबर -1/2. ठीक आहे, याचं व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह आहे, -1/2 आहे. आता इथं तुम्हाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय असतं, 1 असतं, आयडेंटिटी माहिती आहे. तर हे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू -1/2चा स्क्वेअर टाकलं तर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ह्याची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह आली पाहिजे, येते का बघू. कॉस स्क्वेअर थिटा 1, इकडं काय येणार, हा 1/2चा स्क्वेअर आहे, तर इकडे येऊन -1/4 येणार. ठीक आहे, मायनस मायनस प्लस होते, पण या साईडला येऊन लगेच मायनस होते इथं. ठीक आहे, तर कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येते, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 4 × 1 = 4 -1 / 4 म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू येते 3/4. ठीक आहे, पण थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा पण कसा असतो, निगेटिव्ह असतो, म्हणजे हे तुमचं काय येईल, मायनस येईल. आलं का लक्षात. ठीक आहे, फक्त आपण जे 10वीपर्यंत होतं आहे ते व्हॅल्यू तशीच ठेवून द्यायचो, पण इथं काय करायचं तुम्हाला, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केल्यानंतर, ठीक आहे, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केल्यानंतर असं लाईन ड्रॉ करू द्या आधी मला. हे कॉस थिटाचं व्हॅल्यू आलं, कॉस थिटाचं व्हॅल्यू तुमचं पॉझिटिव्ह आले. ठीक आहे, कॉस थिटाचं व्हॅल्यू तुमचं पॉझिटिव्ह आले, हे 4 - 1 3/4 येते. आता याला तुम्ही काय करू शकता, हे कॉस स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू आलं तर. ठीक आहे, तर कॉस थिटाचं व्हॅल्यू काय येते, कॉस थिटाचं व्हॅल्यू √3/2 येते आणि हे निगेटिव्ह येते, हे व्हॅल्यू निगेटिव्ह येते. का, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळे काय आहेत, निगेटिव्ह आहेत. आलं लक्षात. साइन आणि कॉस आलं, साइन तर ऑलरेडी आहे तुमच्याकडं. ठीक आहे, हे साइन ऑलरेडी आहे, कॉसचं व्हॅल्यू भेटलं. नंतर टॅनचं व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करायचं, मग टॅनचं व्हॅल्यूसाठी याला टॅनच्या व्हॅल्यूसाठी लिहायचं टॅन थिटा बरोबर, इथं लिहितो मी, दुसरा पेन यूज करतो. ठीक आहे, टॅन थिटा बरोबर काय लिहायचं, मग टॅन थिटा बरोबर sin/cos लिहायचं, sin थिटा / cos थिटा. आता टॅनचं व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह काय आहे ते सांगालो. टॅनला टॅन लिहिलं, ठीक आहे, आणि टॅन थिटा बरोबर साइन थिटाचं व्हॅल्यू काय, -1/2 आहे, आणि नंतर कॉस थिटाचं व्हॅल्यू काय आहे, -√3/2 आहे. तर हे काय होते, 2 कॅन्सल होते, राईट, आणि निगेटिव्ह कॅन्सल होते. लक्ष द्या इकडं, हे निगेटिव्ह साईन आणि निगेटिव्ह साईन कॅन्सल, 2 कॅन्सल, म्हणजे काय बाकी आहे, 1/√3 बाकी आहे. म्हणजे टॅन थिटाचं व्हॅल्यू काय आलं, टॅन थिटाचं व्हॅल्यू येणार टॅन थिटा इज इक्वल्स टू 1/√3. आणि आपण काय शिकले, कॉट थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा, 1/tan थिटा असतो. तर टॅन थिटाचं व्हॅल्यू काय येणार, मग कॉट थिटाचं व्हॅल्यू येणार, जर टॅनचं व्हॅल्यू 1/√3 असेल, कॉटचं व्हॅल्यू काय येणार, फक्त √3 येणार. √3/1 येते, पण आपण काय लिहू शकतो, √3 लिहू शकतो. साइन कॉस झालं, टॅन कॉट झालं, सेक आणि कोसेक मला तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. त्याची व्हॅल्यू साइन आहे, साइनचं आहे तर कोसेक येते की, कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा असतो. ठीक आहे, 1/sin थिटा म्हणजे 1/2. तर याचा आन्सर येणार कोसेक थिटाचं येणार -2. का, कारण हे थर्ड क्वाड्रंटमध्ये लाई करते. लिहायचं इथं, इट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये लाई करते, हे लिहायचं. नंतर सेक
कॉस थिटाच्या नंतर सेक थिटा तुम्ही फाइंड आउट करू शकता, इथंच फाइंड आउट करून देतो. सेक थिटाचं व्हॅल्यू -2/√3 येते, रेसिप्रोकल होते. ठीक आहे, जस्ट सॉल्व करत जा.